कलेक्टरचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. महात्मा फुले आरोग्य योजनेअंतर्गत ज्या आरोग्य मित्रांची भरती करण्यात आली त्या आरोग्य मित्रांनी आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक मोठं आंदोलन सुरू केलेलं आहे। त्यांच्या काही मागण्या आहेत की जसं की त्यांना बेसिक लाभ वगैरे भेटावं। आपण त्यांच्याशी सविस्तर बातचीत करून जाणून घेऊयात काय आहे प्रकरण। आपला आवाज न्यूज साठी मी शेख झोहेब, पुणे। आता आम्ही संप करायचं ठरवलं तर त्यांनी आम्हाला सगळ्यांना असं सांगितलं, भीती घातली की तुम्ही जर संपाला गेले तर रोज एकेकाला आम्ही काढून टाकू, अशी धमक देतात, म्हणजे धमकी देतात, सारखंच देतात। आधी तर द्यायचेच, पण आता हे रोजच चालू आहे। आज सकाळी एकाला टर्मिनेट केले, आज मेल आलाय, 2चा मुलगा आहे, त्यांना आज टर्मिनेट केले। तुम्हाला टर्मिनेट केलं असं ऐकण्यात येत आहे, काय आहे तुमचं म्हणणं? मला टर्मिनेट केलं त्यांनी, ओरली सांगितलं मला फोनवर, मला काही मेल वगैरे तसं ऑफिशियली नाही आलेला। पेपरवर नाही झाले, वर्बली सांगितलं मला फोन करून, आणि माझी सॅलरी सुद्धा होल्ड केलेली आहे। कायद्यात बसतं का? हे कायद्यात नाही बसत। काय मागणी करता मग? माझी सॅलरी त्यांनी लवकरात लवकर करावी आणि मला कामावर रुजू करून घ्यावं परत। ज्या सुविधा देण्यात येतात त्या आम्हाला देण्यात याव्या, असं संपूर्ण महाराष्ट्रातील आरोग्य मित्र कामगारांची आमची मागणी राहील। हे आमचं शासनापर्यंत, आणि गुरुवारी आम्ही आदरणीय राज्यपाल महोदयांकडे, मुख्यमंत्र्यांकडे आणि उपमुख्यमंत्र्यांकडे पुन्हा जाणार आहोत आणि जाऊन त्यांना ही निवेदन देणार आहोत आणि त्या संदर्भात चर्चा करणार। काही लोक बसलेले आहेत, या सर्व आरोग्य मित्रांना स्वीपर म्हणून संबोधतायत, म्हणजे एक प्रकारे यांना निग्लेक्ट केल्या जात आहे। त्या ठिकाणी हीन प्रकारची वागणूक देण्यात येत आहे, अत्यंत हीन प्रकारची वागणूक देण्यात येत आहे। आणि काय आहे की आम्ही सर्व अकुशल आहोत, अकुशल कामगार आहोत, म्हणजे जे दुकानात काम करतात त्या पद्धतीने त्यांची वागणूक आहे आमच्या। तुम्ही त्यांची तक्रार केलेली आहे का? तक्रार आम्ही त्यांना निवेदन दिलेले आहे। आम्हाला म्हणलं आम्हाला कुशल कामगारांचं वेतन द्यावे, ही आमची मागणी आहे पूर्णपणे। आमच्या आरोग्य मित्र जवळजवळ 12 वर्ष झाले ते काम करतात आणि 6,000 त्यांनी काम केलेलं आहे। 6,000 ते आता 11,000 पर्यंत आम्हाला पेमेंट भेटलेलं आहे। तर त्या पगारामध्ये आम्ही कसं भागवायचं? तर आमच्या मागण्या आहेत की आम्हाला कामगार कायद्यानुसार जे शासनाचं किमान वेतन आहे त्या किमान वेतनानुसार आमची 26,000 रुपयाची आमची मागणी आहे। त्यानुसार आमची मागणी त्यांनी मान्य करावी, ही आमची विनंती आहे। या संबंधात तुम्ही कुठल्या अधिकाऱ्यांना किंवा मंत्र्यांना निवेदन वगैरे दिलेलं आहे? आम्ही मुख्यमंत्री साहेबांनाही भेटण्याचा प्रयत्न केला, त्यांनाही आम्ही निवेदन दिलेले आहे। आम्ही उपमुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे साहेब, त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री साहेब अजितदादा पवार साहेब यांनाही आम्ही निवेदन दिलेलं आहे। त्यांनी महिला जास्त आहेत ह्या योजनेअंतर्गत, आणि सगळ्या महिलांनी आतापर्यंत प्रामाणिक आणि चांगलं काम केलंय, आणि सगळ्या ग्रॅज्युएट असून पण त्यांना 10वी 12वी सारखं वागणूक दिली जाते आहे की त्यांना काही येत नाही किंवा काही करू शकत नाही अशा पद्धतीने। तर जरा मला असं वाटतं कंपनी किंवा गव्हर्नमेंटनी जरा विचार करावा की महिलांना चांगली वागणूक देऊन सॅलरी ही वाढवलीच पाहिजे, कारण आम्ही खूप प्रामाणिक कामं केलेली आता 10-12 वर्षापर्यंत, आणि सगळं ह्यांचं ऐकत आलेलो आहे प्रत्येक वेळेस। तर त्यांनी एवढी आमची मागणी ऐकावी महिलांची, आणि सर्वांना हे द्यावा, अधिकार द्यावा, आणि चांगली वागणूक देऊन आमची सॅलरी वाढवावी, एवढं माझ्या। मॅडम, जर काय तुमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर तुमचं पुढचं पाऊल काय असेल? आता हे आमची संघटना किंवा वरिष्ठ जे आहेत ते सांगतील त्या पद्धतीने आम्ही पुढे प्रोसेस करू मग।